बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये येत्या 17 ते 24 तारखेला एका कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अर्थात हे राष्ट्रीय स्तरावरचं कृषी प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये गेल्या वर्षी आपण पाहिलं की ऊसामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलेला होता. AI तकनीकचा वापर करून ऊसाची शेती जी आहे ती यशस्वी करण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राला यश मिळालेलं होतं. आता हेच तकनीक आहे, हेच तंत्रज्ञान आहे कांद्याच्या पिकामध्ये देखील वापरलेलं पाहायला मिळते. आपण या ठिकाणी बघतोय की कांद्याच्या पिकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. आपण या ठिकाणी बघतोय की AI तंत्रज्ञानाचे हे जे मशिनरी आहे हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. फक्त कांदाच नाही तर तूर असेल, मका असेल किंवा अन्य पिकांमध्ये, केळीच्या सारख्या पिकांमध्ये देखील AI तंत्रज्ञानाचा वापर सध्या करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत संतोष करंजे सर आहेत, जे की इथले विषयतज्ञ आहेत. सर काय सांगाल, AI तंत्रज्ञानाचा वापर आता इतर पिकांमध्ये देखील पाहायला मिळतोय, कशा पद्धतीने हे काम करतं AI तंत्रज्ञान? AI तंत्रज्ञानामध्ये आपण 3 विशेष घटकांचा वापर केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी कांद्यावर आपण काम केलं. तर यासाठी तुम्ही जे दाखवलेलं डिव्हाइस आहे म्हणजे सेन्सरमध्ये सगळ्या हवेतलं वातावरण आणि जमिनीमध्ये असणारा ओलावा याचं आपण अचूक नियोजन करतो. सेन्सर पण आपण बरोबर 6 इंचाच्या खोलीपर्यंत बसवलेले आहेत आणि तेवढ्याच खोलीचं पाणी देण्याचं तंत्रज्ञान हे कांद्याला दाखवलेलं आहे. कांद्यामध्ये पाणी खतं जर अतिरिक्त झाला तर रोगाला किडीला तो बळी पडतो. तर इथं आपण राष्ट्रीय संशोधन केंद्र, कांदा लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, IIT मुंबई आणि मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नात आपण कांद्यामध्ये प्रयोग केलाय. तर IoT सेन्सरच्या वापराद्वारे आपल्याला येणारं पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन हे करता येत आहे. खतामध्ये पण नेहमीपेक्षा 25% खतं कमी लागणार आहेत, पाणी 50 ते 60% कमी लागणार आहे आणि ते 6 इंचाच्या खोलीपर्यंत. त्याच्यानंतर या सेन्सरद्वारे असं कळतंय की हा डेटा जो आपल्याला मिळतोय हवामानाचा, याच्या आधारे येणाऱ्या 8 दिवसामध्ये कोणता कीड रोग येऊ शकतो. तर त्याच्या येण्याच्या अगोदरच 8 दिवस आपण कृषक ॲपमध्ये मेसेज देणार आहे की कांद्यामध्ये कीड रोग येऊ शकतोय, थ्रिप्स किडा येऊ शकतोय. तर त्यासाठी तुम्हाला हे नियोजन करण्याची गरज आहे आणि ते आपण सेंद्रिय पद्धतीनेच नियोजन करू शकतो. त्याच्यामध्ये होमिओपॅथीचा पण वापर केलेला आहे आपण. दुसरं याच्यामध्ये सॅटेलाइटचा वापर केला आहे. सॅटेलाइट मधून पण आपल्याला कोणत्या कोपऱ्यात पाणी कमी पडतंय, कोणत्या कोपऱ्यात कीड रोग येणार आहे, हे सगळं सॅटेलाइट वरून आपल्याला कळणार आहे. त्यानंतर मल्टीस्पेक्ट्रल इमेजेस आपण ड्रोनद्वारे घेतो. त्या ड्रोनद्वारे आपल्याला असं कळतंय की कुठल्या कोपऱ्यामध्ये नायट्रोजन कमी पडलाय का, फॉस्फरस कमी पडलाय का, ते खतं कुठली कमी कुठं पडतायत हे आपल्याला त्या ड्रोनच्या इमेज मधनं पण कळतं. त्याच्यानंतर आपण खताचं नियोजन हे प्रत्यक्ष मातीचं परीक्षण करून पण देणार आहे. याच्यामध्ये व्हरायटी सिलेक्शन पासून काम करतोय. कोणत्या जमिनीमध्ये कांद्याचं पीक घेतलं तर जास्त उत्पादन येणार आहे आणि कोणती व्हरायटी घेतली पाहिजे. तर याच्यामध्ये आपण भीमाशक्ती व्हरायटीचा कांदा घेतलेला आहे आणि दुसरं नेदरलँड मधल्या 2 व्हरायटी घेतलेल्या आहेत. तर हायब्रिड कांदा पण आहे आणि आपले संशोधित कांदे पण आहेत. तर याचं उत्पादन AI मध्ये जर आपण केलं तर 25% आपला खर्च कमी होईल, पाणी कमी लागेल आणि उत्पादन 30 टन पेक्षा जास्त येईल. म्हणजे आज 30 टन म्हणजे 600 पिशवी शेतकऱ्यांच्या बाजारात सांगायचं झालं तर शेतकरी 150, 200, 250 पिशवीपेक्षा जास्त कांदा काढत नाही एका एकरमध्ये. हा, 1 एकरमध्ये. त्याच्या जागेवर आपण एका एकरामध्ये 600 पेक्षा जास्त कांद्याच्या पिशव्या काढू शकणार आहे. म्हणजे 30 टन. आज 10 रुपये जरी शेतकऱ्यांना भाव मिळाला तरी 30 टन कांद्याचं उत्पादन 3 लाख रुपयाचं होतं, जे इतर पिकापेक्षा जास्त आहे. जर नियोजन योग्य केलं तर 4.5 महिन्यामध्ये या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळणार आहे. त्यानंतर साठवणुकीमध्ये कशी काळजी घ्यायची, कांदा छटायचा कसा, साठवणुकीमध्ये ठेवायचा कसा, हे सगळं आपण टेक्निक इथं दाखवणार आहे की जे AI नंतरचा पुढचा पार्ट आहे की साठवणुकीमध्ये पण AI आहे. म्हणजे कांदा साठवणुकीमध्ये कोणत्या प्रकारचं टेम्परेचर पाहिजे, त्यामध्ये सेन्सर लावून आपण ब्लोअर्स लावून तशा प्रकारच्या चाळी पण आता आलेल्या आहेत. तर हे सर्व या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना निश्चित पाहायला मिळणार आहे. म्हणजे कांदा करताना उत्पादन जास्त घेणे हे आपल्या हातात आहे, भाव मिळवणं हे शेतकऱ्याच्या बी हातात नाही. पण त्यांनी साठवून जर तो ठेवला तर निश्चित 25, 30, 40 रुपये, 100 रुपयेपर्यंत पण कांद्याचा दर मिळतो. फक्त त्याच्यामध्ये ते संयम आणि त्याप्रमाणे नियोजन करण्याची गरज आहे. सर तुम्ही आता सांगितलं की एकरी 3 लाखापर्यंत उत्पन्न शेतकरी मिळू शकतो, पण त्याला खर्च किती आहे? कारण AI तंत्रज्ञान असं चर्चा शेतकऱ्यांमध्ये की महागडं तंत्रज्ञान आहे, नेमकं काय? आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे फक्त ठिबक सिंचनचा वापर करणं गरजेचं आहे आणि खर्चाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नॉर्मल शेतकऱ्याला जिथं 30,000 रुपये खर्च येतो
तर त्या शेतकऱ्याला इथं 25,000 रुपयेच खर्च येईल. कारण खताची बचत होईल, पाणी कमी लागेल. पण एआय तंत्रज्ञान वापरायचं जर असेल तर 2 किलोमीटरच्या परिघामधले 25 शेतकरी एकत्रित आले तर त्यांना 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकरासाठी ह्या एआय तंत्रज्ञान खरीदण्यासाठी 5,000 रुपये प्रत्येकी खर्च येईल. आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी जसं मोबाईल रिचार्ज करतो तसं याला रिचार्ज करण्यासाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 2,000 रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजे फक्त 2 ते 5,000 रुपये एक्स्ट्रा खर्च करून एआय तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना वापरणं सहज शक्य आहे, जे आपण यावर्षी ऊसामध्ये पण केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते करंजे सर. त्यांनी सांगितलेलं आहे की एआय तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर शेतकऱ्यांचं उत्पादन आहे ते 3% 3 पट वाढू शकतं आणि शेतकऱ्यांचा चांगला फायदा होऊ शकतो. अर्थात शेतकऱ्यांनी 2 किलोमीटरच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी जर एकत्र येऊन हे तंत्रज्ञान खरेदी केलं तर त्यांना उत्पादन खर्च किंवा ते तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी देखील खर्च कमी लागणार आहे. आता येत्या 17 तारखेपासून हे कृषी प्रदर्शन सुरू होतंय. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त संख्येने यावं आणि ह्या कृषी प्रदर्शनाचा आनंद घ्यावा इतकंच.